नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाकडून नवीन पोर्टल सुरू करण्यात आली आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टल या पोर्टलचं नाव असून पाहू शकता. यामार्फत सगळ्या दिव्यांगांना ज्या विविध योजना आहेत त्या एकत्रित फक्त एकदाच रजिस्ट्रेशन करून नोंदणी करून या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. आता या पोर्टल बाबत आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओ केला होता, माहिती तुम्हाला मी दिली होती. तर या अंतर्गत पाहू शकता आता नोंदणी तुम्ही करताय, रजिस्ट्रेशन करताना बहुतांश दिव्यांग बांधवांना खूप अडचणी येत आहेत. म्हणजे OTP लवकर येत नाहीये, त्याचबरोबर तालुका जिल्हा दाखवत नाही. त्याच वेळेला त्यांनी जर यामध्ये PC वर करताना लॉग इन करताय कम्प्युटरवर, तर त्यावेळेला सुद्धा यामध्ये UDID नंबर टाकल्यानंतर सुद्धा माहिती दाखवत नाहीये. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या समस्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर लॉग इन करताना दिव्यांग बांधवांना येत आहेत. तर याचा समस्यांचं काय हल करायचं, म्हणजे कशा पद्धतीने त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा, नक्की काय करायचं आणि रजिस्ट्रेशन जे आहे नोंदणी कशा पद्धतीने करायची, या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत. ज्या काही तुमच्या समस्या आहेत कमेंटच्या माध्यमातून आपल्याला समजल्या आहेत त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे जी काही महत्वाची कागदपत्र आहेत त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून अपलोड करायचे आहेत. आता ही सगळी जी प्रोसेस आहे हे नवीन दिव्यांग बांधव असतील किंवा जे जुने दिव्यांग बांधव असतील, अशिक्षित असतील, यांच्यासाठी खूप कठीण असेल. यांच्यासाठी पर्याय असा आहे की तुम्ही सायबर कॅफे किंवा एखादा शिक्षित जो दुसरा माणूस असेल त्याच्या अंतर्गत जो तुमचा फॉर्म आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर जाऊन हा भरू शकता. कारण यामध्ये खूपच महत्त्वाची सगळी माहिती तुम्हाला भरावी लागत आहे. त्याचबरोबर जे महत्त्वाचे कागदपत्र लागत आहेत ते सुद्धा काय काय लागत आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. कारण अत्यंत महत्त्वाची अशी ही नोंदणी असणार आहे. या अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी असणाऱ्या ज्या 14 वेगविविध योजना आहेत त्याचा लाभ एकदाच घेतला जाऊ शकतो. म्हणजे नोंदणी केल्यानंतर रजिस्ट्रेशनवर पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रजिस्ट्रेशन नोंदणी करायची आवश्यकता नाहीये. KYC सुद्धा एकदाच होणार आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही नवीन पोर्टल लॉन्च झाली आहे. डिटेलमध्ये सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर यावर जी पोर्टल आहे स्क्रीनवर दिसते, तर यावर पाहू शकता इथे लॉग इन सेक्शन मी ओपन केलंय. तर इथे तुम्हाला मेन पेजवर गेल्यानंतर मुख्य सेक्शनवर गेल्यानंतर इथे ऑप्शन उपलब्ध आहे दिव्यांग व्यक्तींसाठी एकदाच नोंदणी. फक्त एकदाच नोंदणी करायची आहे वेबसाईटवर. होय, माझ्याकडे UDID कार्ड आहे. तर इथे तुम्हाला UDID कार्ड जो काही आहे MH नंतर जो काही 18 आकडी येईल, यामध्ये 16 अंकी तुमचा जो UDID नंबर आहे तुमच्याकडे असेल तर तो एंटर करायचा आहे. जन्मतारीख टाकून तुम्हाला याच्यानंतर पुढे OTP पाठवा वर सिलेक्ट करायचं आहे. आता इथेच महत्त्वाची अडचण येते. काही लाभार्थ्यांना यामध्ये एरर येतोय, त्याचबरोबर काही लाभार्थ्यांना नो डेटा फाउंड येतोय. तर काही लाभार्थ्यांसाठी दिव्यांग बांधवांसाठी OTP लवकर येत नाहीये, खूप वेळ लागतोय. तर अशी समस्या आहे. तर यावर काय करू शकता, तर OTP येतोय, OTP यायला वेळ लागतोय. तर यासाठी तुम्ही एक पर्याय असा आहे की OTP यायला तुम्ही संध्याकाळच्या वेळेला ट्राय करू शकता. ज्या वेळेला कमी सर्व्हर लोड असेल त्यावेळेला ट्राय केलं जाऊ शकतं. त्यावेळेला UDID कार्ड टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन नोंदणी पूर्ण करू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये जो OTP येत नाहीये त्यासाठी थोडा वेळ जास्त थांबवत ते होऊ शकतं. त्याच्यानंतर जो काही एरर येतोय तो सुद्धा सर्व्हर एररमुळे एरर येतोय. अशा वेळेला दुसऱ्या चांगल्या जे फास्ट नीट असेल त्यावर तुम्ही ट्राय करू शकता आणि तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे हे पूर्ण केलं जाऊ शकतं. हे 2 ते 3 एरर आहेत. आता तुम्ही लॉग इन केलं की लॉग इन केल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन नोंदणी करताना तुम्हाला तालुका जिल्हा अशी सगळी माहिती त्या ठिकाणी टाकावी लागते. अत्यंत महत्त्वाची अशी सगळी माहिती फिल करावी लागते. तुमचं यामध्ये आई वडील असेल, पती पत्नी यांचं नाव सुद्धा त्या ठिकाणी टाकावं लागतं. तुमचं शिक्षण हे सुद्धा त्यावर एंटर करावं लागतं. त्याचबरोबर तुमचं जे यामध्ये जात प्रवर्ग आहे त्याची माहिती सुद्धा टाकावी लागते. आणि त्याच्यानंतर लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला OTP येते. या वेळेला सुद्धा तुमचं नोंदणी पूर्ण झाले त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही OTP साठी जेव्हा रिक्वेस्ट टाकताय लॉग इन करताना तेव्हा सुद्धा OTP यायला वेळ लागतो. मी सुद्धा यावर 2दा 3दा ट्राय केलेला आहे. तर सध्या समस्या आहे पाहू शकता यावर
2 ते 3 दिवसानंतर अजून वेबसाईट चांगल्या पद्धतीने होऊ शकते. सध्या नवीन लॉन्च झालेली ही वेबसाईट आहे, खूपच महत्त्वाची आहे. सर्व सरकारी सेवांसाठी एक खिडकी दिव्यांग सहाय्यक पोर्टल योजना जी आहे ही लॉन्च करण्यात आली आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टल खूपच महत्त्वाची असणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही पोर्टल लॉन्च झालेली आहे. आता ही जी समस्या आहे याच्यावर सध्या पर्याय नाहीये वेबसाईटचा. सध्या इश्यू असू शकतो, समस्या असू शकते. इथे 2 ते 3 दिवसामध्ये ती क्लिअर होईल. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तुमच्या हातामध्ये काय आहे, तर जेवढ्या वेळ तुम्हाला शक्य होईल प्रयत्न करू शकता नोंदणीसाठी. रात्रीच्या वेळेला तुम्ही ट्राय करू शकता. सर्व्हरवर लोड कमी असताना दिव्यांग नोंदणीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आता यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या योजना यामध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि या कारणामुळे या योजनेअंतर्गत या दिव्यांग पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे काही यामध्ये कागदपत्र अपलोड करायची आहेत त्याची माहिती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. मराठी पीक गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण सगळ्या महत्त्वाच्या अशा ज्या अपडेट आहेत दिव्यांग बांधवांसाठीच्या निराधार योजनेअंतर्गत पेन्शनबाबतच्या मी अशाच वेळेवर शेअर करत असतो. दिव्यांग सहाय्यक पोर्टल शारीरिक आणि मानसिक अडचणी असलेल्या व्यक्तींसाठी आहे. एकत्रित सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आली आहे. सगळ्यांना माहिती आहे, नोकरी करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींचा योजनांचा लाभ नसेल तर नोंदणी टाळता येते, पण लाभ हवा असेल तर नोंदणी करणं सक्तीचं आहे. हे नोंदणी का आवश्यक आहे? फक्त UDID कार्ड दिव्यांग व्यक्तींसाठी जारी केलेलं प्रमाणपत्र किंवा दिव्यांग प्रमाणपत्र असणं पुरेसं नाही. योजनांसाठी पोर्टलवर प्रोफाईल पूर्ण करणं आवश्यक आहे. म्हणजे या पोर्टलवर 100% तुम्हाला तुमची जी अपडेट आहे प्रोफाईल अपडेट करणं आवश्यक आहे, प्रोफाईल बनवणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला योजनांचा लाभ मिळेल, तुम्ही अर्ज करू शकता. आता फॉर्म भरताना सामान्य चुका होतात. एडिटमध्ये तुमचं स्पेलिंग चुकते किंवा यामध्ये अनेक चुका असतात. पोर्टलवर एडिटचा ऑप्शन उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला जर काही चुकलं असेल तर तुम्ही नंतर एडिट करून त्यामध्ये क्लिअर करू शकता. चेंजेस बदल हे केले जाऊ शकतात. मात्र सध्याची मोठी अडचण अशी आहे की लाभार्थ्यांना जेव्हा लॉग इन करतायत तेव्हा लॉग इन करताना 16 अंकी जो नंबर आहे तो टाकून सगळी माहिती टाकून सुद्धा लाभार्थ्यांची पुढची प्रक्रिया होत नाहीये. त्यांचं लॉग इन, त्यांचं नोंदणी ही पूर्ण होत नाहीये. सध्याचा हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तो आपण क्लिअर कसा करायचा याबाबत इथे 2 दिवसामध्ये यावर सुद्धा व्हिडिओ घेऊ की नक्की काय होत आहे, कुठे कुठे अडचणी येत आहेत आणि त्या कशा सॉल्व्ह करायच्या. सध्याची अडचण एवढीच आहे की OTP येत नाहीये. त्याचबरोबर लॉग इन केल्यानंतर यामध्ये जी माहिती आहे काही वेळेला नो डेटा अवेलेबल असा एरर सुद्धा येत आहे. तर यानंतर पाहू शकता ज्या लाभार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केले त्यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार महत्त्वाची कागदपत्र काय काय लागली होती. तर आपण 1 ते 2 फॉर्म भरलेले आहेत. त्या अंतर्गत फॉर्म सबमिट होण्यासाठी कागदपत्रांची कोणतीही गरज नाहीये. तर तुम्ही लॉग इन केलं, तुमचं नोंदणी पूर्ण केली, त्यावेळेला तुम्हाला कोणताही कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार नाहीये. इथे पुन्हा एकदा तुम्ही वेबसाईट पाहू शकता. इथे तुमचं नोंदणी पूर्ण झाली, रजिस्ट्रेशन पूर्ण झालं, त्यावेळेला तुम्हाला कोणताही कागदपत्र अपलोड करायचं नाहीये. मात्र ज्या वेळेला तुम्ही एखाद्या योजनेसाठी, ह्याच्यात 14 योजना या अंतर्गत दिल्या जात आहेत, या शासकीय योजना ज्या आहेत या 14 योजनांसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करताय, त्या योजनांसाठी अर्ज करताना लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्व कागदपत्र अपलोड करणं गरजेचं आहे. कारण अपूर्ण कागदपत्रांमुळे तुम्हाला लाभ जो आहे हा मिळणार नाही. कागदपत्र तयार करूनच फॉर्म भरा, जेणेकरून KYC जे आहे हे तुमची प्रोफाईल जे आहे पूर्ण होईल. तर यासाठी नंतर पाहू शकता तुम्ही जेव्हा कागदपत्र असतील तुमच्याकडे एखाद्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट अनिवार्य नसेल तर तहसील शिफारस घेऊन ग्रामपंचायत, नगरपंचायतीकडून काढलं जाऊ शकतं. विवाह नोंदणी दाखला विवाहात असाल तर अपलोड करू शकता, अविवाहात असाल तर यामध्ये गरज नाहीये. दिव्यांग प्रमाणपत्र 100% अनिवार्य आहे. हे तुम्हाला दिव्यांग स्थिती करण्यासाठी खूपच महत्त्वाचं, त्यामुळे हे अपलोड करावं लागतं. जेव्हा तुम्ही योजनेचा यामध्ये अप्लाय करताय नोंदणीसाठी, म्हणजे नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉग इन करताय, नोंदणी पूर्ण झाले इथे लॉग इन करताना त्याच्यानंतर एखाद्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करण्यासाठी क्लिक करताय, तर यासाठी तुम्हाला जी कागदपत्र लागणार आहेत इथे दिलेली आहेत. रहिवासी पुरावा आहे, त्याच्यानंतर इथे जर इथे क्लिक केलं तरी तुम्हाला समजेल किती लाभ मिळतोय आणि तुम्हाला काय काय कागदपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहेत याची माहिती
या योजनेच्या समोरच तपशील पहावर क्लिक केल्यानंतर सुद्धा दिलेली आहे आवश्यक कागदपत्र काय काय आहेत, लाभाचे हक्क यामध्ये काय काय लागणार आहेत, हे सगळी माहिती पात्रतेच्या निकषमध्येच दिलेली आहे. तुम्ही चेक करू शकता. रहिवाशी पुरावा आवश्यक आहे, वयोमर्यादा आहे, लाभाचे हक्क सुद्धा सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने UDID त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेचं मार्क्स जे आहे मार्कशीट हे सुद्धा त्या ठिकाणी अपलोड केले जाऊ शकते. जात प्रमाणपत्र आहे, कास्ट सर्टिफिकेट, ॲड्रेस वयाचा पत्ता जो आहे पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड त्या ठिकाणी अपलोड केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर डोमिसिल रहिवाशी दाखला 100% खूपच महत्त्वाचं आहे. कारण समजा तुम्ही कर्जासाठी अप्लाय करताय, सेस फंड असेल, कर्ज योजना यासाठी करत असाल तर 100% हे आवश्यक आहे. बँक पासबुक, DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी बँक पासबुक KYC असणं आवश्यक आहे. आता तुम्ही कोणत्या योजनेसाठी जर अर्ज करत असाल तर हे सगळे कागदपत्र अपलोड करून घ्या, कारण मग तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. पहिल्यांदा नोंदणी केल्यानंतर लॉग इन करून या पद्धतीने योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला ही कागदपत्र अपलोड करावे लागतात. तुम्ही जेव्हा प्रोफाईल तुमची बनले, प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर ही कागदपत्र जी आहेत ही सगळी त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात. तर अशा पद्धतीने खूपच चांगली अशी दिव्यांग बांधवांसाठी नवीन दिव्यांग सहाय्यक पोर्टल योजना, दिव्यांग सहाय्यक पोर्टल राज्य शासनामार्फत लॉन्च करण्यात आली आहे, सुरू करण्यात आली आहे. सगळ्यांनी या योजनेसाठी या पोर्टल मार्फत एकच विंडो जो आहे, एकच खिडकी या अंतर्गत नोंदणी करून घ्यायची आहे. कारण यानंतर सगळ्या योजनांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल ही महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आत्ताच जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर नोंदणी पूर्ण करून घ्यायची आहे. याबाबत पाहू शकता लवकरच राज्य शासनाकडून सुद्धा अपेक्षित जे परिपत्रक आहे हे जारी केले जाईल की नोंदणी अनिवार्य केली जाईल. त्याचबरोबर KYC असेल किंवा इतर समस्यांबाबत सुद्धा ही महत्त्वाची वेबसाईट असणार आहे. तर मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर अशाच आपण महत्त्वाच्या अपडेट दररोज वेळेवर देत असतो. अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.